सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसापासून मुसळधार पाऊस झालेला आहे। अति पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। शेतकरी जणू या सरकारला आणि या प्रशासनाला हाक देतोय की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा। शेतकऱ्याच्या पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा आणि त्याला मदत द्या अशी हाक जणू ही शेतकरी आज प्रशासनाला आणि या नेत्यांना मारत आहे। आणि आपण आज जे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आहोत त्या तालुक्यातील जे पीक आहे ते पीक आपण पाहू शकतो की जवळपास आपण आपल्या गुडघ्याएवढ्या पाण्यामध्ये आहोत। हे पीक अक्षरशः पाण्यामध्ये बुडालेलं आहे। हातातोंडाशी आलेलं जे पीक होतं ते पीक आता कुठेतरी जळून चाललेलं आहे, करपून चाललेलं आहे। या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आहोत। आपल्यासोबत इथले स्थानिक शेतकरी आहेत ज्यांच्या आपण शेतामध्ये आहोत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी शेतातली परिस्थिती काय, पावसामुळे त्यांचं काय नुकसान झालेलं आहे। काय सांगाल मामा? सोयाबीन आपण 2-3दा पेरलं, 2-3दा पेरून बी वापलं नाही, पुन्हा 4थ्यांदा पेरलं वापलं, आता आलंय सोयाबीन आहे तर हे निसर्ग खाऊ दे नाही। सारखा पाऊस चालू आहे 5 महिने मेच्या 12 पासून पाऊस चालू आहे। मेच्या 12 पासून आतापर्यंत पाऊस आहे। अतिवृष्टी अशी व्हायला की बस बाहेर निघू दे नाही, शेतात जाऊ दे नाही। हे एवढं मोठा दुनियाचा खर्च करून काय घ्यायचं उत्पन्न, काय काढायचं उत्पन्न, ही चिंता लागलेली आहे। लोक 4 पैसे कर्ज करून काढलेलं आहे। हे बघा सरकार, माझा सरकार, भाजप सरकार, आम्ही मतदान केले, तुम्हाला दया करा, माया करा, द्या शेतकऱ्याला काय तर निदान एक बिस्किटच्या पुढ्यापुरती बी आमच्या पैसे ताकद नाही। बघा मदत करा, कमीत कमी 1 लाखाच्या पुढे मदत केली पाहिजे। ही माझी शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे। काय नाही अप्पू खायची वेळ आलेली आहे शेतकऱ्याला। आता मराव का, पाचशे घ्यावं का, आत्महत्या करावं काय कळेना आम्हाला। बघा बघा सरकार, बघा काय तर वाचवा, शेतकऱ्याला वाचवा, वाचवा। आम्ही मरालो। ते आपलं जे आपण जे सोयाबीन लावलं होतं त्याला एकूण किती खर्च आला आणि आपल्याला सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून किती अपेक्षा आहे? आता आमचा जो एकरी कमीत कमी 25 ते 30 हजार खर्च आहे। एकरी 25 ते 30 हजार खर्च आहे। 50 हजार देऊन बी आम्हाला काय त्यात राहत नाही। लोकांचे व्याजन काढलेले पैसे आहेत, लोकांना पैसे तर द्यावं लागणार आहेत। आणि त्याच्यासाठी तुम्ही आज उद्या टाळाटाळी चालू आहे। 1 रुपयाची मदत नाही। आता 5-5 महिने पाऊस चालू आहे तरी बी तुम्ही आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही। बघा देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब, बघा काय तर 2 रुपये द्या शेतकऱ्याला। मरले शेतकरी आहे तर तुम्ही आहे, नाही तर काहीच नाही। शेतकरी पिकला तर तुम्हाला खायला मिळणार आहे, नाहीतर नाही मिळणार। आपल्या जे शेतातलं जे पाणी आता आहे, जे पाऊस अतिवृष्टी झाला याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी अधिकारी किंवा स्थानिक आमदार आले होते का? कोणच आले नाहीत, आम्हाला कोण विचारलं नाही, बांधवर कोण आले नाहीत। आम्ही सारखं वारंवार वाट बघतो, कोणच आमच्याकडे बघितलं नाही, कोण आलं पण नाही। आत्ताच आम्ही तुम्हाला भाषण द्यायला आलो की आमचं एवढं नुकसान झालंय, तेवढं नुकसान झालंय, तुम्ही अत्यंत गंभीर लक्ष द्यावं शेतकऱ्याला। शेतकऱ्याची सरसगट काय तर मोपणी करावी हे आमची नम्र विनंती आहे। याच शेतकऱ्यांप्रमाणे आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी काय परिस्थिती आहे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालेलं आहे। काय सांगाल आप्पा? मे महिन्यापासून पाऊस सुरुवात आहे। आज 5 महिने झालं पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये। त्याच्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांची अशी हानी झाली आहे। शेतकरी हा पूर्णतः मोडून पडलाय। तर माझ्या सरकारला एक विनंती आहे किंवा सांगणं आहे की ज्यावेळेस लोकसभाचं मतदान चालू झालं, लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्राची, त्यावेळेस सरकारने काय म्हणलं होतं की केंद्र सरकारने आणि राज्य सरकार दोघंही म्हणले होते की आम्ही सत्तेत आल्यानंतर 7-12 कोरा करतो शेतकऱ्यांचा, पण एकही 7-12 कोरा झालेला नाहीये। आणि आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली की त्याच्याकडे विष खाऊन आत्महत्या करायची म्हणलं तरी पैसे नाहीत। तर मी सरकारला सांगतोय की विचारतोय सरकारना की तुम्ही विष खायला तर शेतकऱ्याला पैसे द्या, किमान तो विष खाऊन मरून शांत तरी झोपेल, त्याचं टेन्शन तरी कमी होईल। आजपर्यंत एकही अधिकारी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलेला नाहीये। मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आपल्या वाहिनीच्या की आपण आलात हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठं आहे। आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय, पण अशी वेळ आहे की आभार व्यक्त करावं की न करावं हे देखील आम्हाला कळत नाहीये।
नाही, आभार व्यक्त करू नका, ते आमचं कामच आहे. परंतु जे खरं वास्तव आहे शेतकऱ्यांसाठी, आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर आहोत. आपली व्यथा आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतोय, प्रशासनापर्यंत पोहोचवतोय. आपले हे पंचनामा करण्यासाठी आपल्या ज्या भागात किंवा आजूबाजूच्या ज्या ज्या गावात नुकसान झालेलं आहे ते जर पंचनामा करण्यासाठी अधिकारी किंवा स्थानिक आमदार, स्थानिक खासदार किंवा पालकमंत्री हे आले होते का? एकही अधिकारी आजपर्यंत आला नाही. अधिकारी तलाट्याकडे गेलं तर तलाठी सांगतो आमचं बाणेगाव सज्ज आहे. हे जे शिवार आहे ते बाणेगाव हद्दीत येतो. त्या ठिकाणी आमचं शेतकरी गेला असताना प्रत्येक शेतकऱ्याला 300 रुपये ही मागणी केली. तर कशासाठी? तर तुमचा फॉर्म भरायचा, तुमचं उतारे काढायचे. अहो, शेतकऱ्याकडे विष खायला पैसा नाही, तुम्हाला 300 रुपये देणार कुठलं? आणि अजून एक सरकारची जाचकाट की तुम्ही तुमचं जे पीक पाणी आहे किंवा जे नुकसान आहे ते तुम्ही अँड्रॉइड मोबाईल मधून त्याचं चित्रीकरण करा किंवा तिथे जाऊन तुम्ही लोकेशन पाठवा. अहो, शेतकऱ्याकडे साधा मोबाईल नाही, अँड्रॉइड मोबाईल आणणार कुठले शेतकरी? आज शेतकऱ्याकडे 300 रुपयाला, प्रत्येक शेतकऱ्यासाठी 300 रुपयासाठी पिळवणूक झाली. त्यासाठी मी स्वतः तहसीलदार साहेबांना फोन केलाय व त्या संबंधित तलाट्याला फोन केला. पंचनामा करण्यासाठी अधिकारी पैसे मागतायत असा एक गंभीर आरोप आपण करतायत, शेतकरी करतायत. आणि स्थानिक जे माड्याचे आमदार आहेत त्यांनीही काल असं वक्तव्य केलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? मी आरोप करत नाहीये, मी पुरावा देऊ शकतो त्याचा. कारण मी स्वतः तिथे जाऊन मी स्वतः फोन केला, मी स्वतः तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आणून दिले की साहेब असं असं शेतकऱ्यांच्या बाबतीत घडतंय. तर तो तलाठी काय म्हणतो माहिती आहे का मला, की नाही आम्ही त्यांचं ते जे काय खर्च आहे ऑनलाईन वगैरे. अहो, पण तुम्हाला सरकारने आदेश दिले, तलाठी तिथं स्वतः बसून त्यांनी त्याचं काम आहे, ते दुसरा व्यक्ती लावण्याची गरजच नाही तलाट्याला. आणि यांची आरेरावीची भाषा प्रत्येक शेतकऱ्याला दमदाटीची भाषा प्रत्येक ठिकाणी. मग शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे का भिकारी आहे हेच कळत नाहीये. आज शेतकऱ्याची परिस्थिती एवढी बेकार झाली आहे की शेतकरी जगाचा पोशिंदा असून आज तुम्ही माड्याची परिस्थिती बघा किंवा शेणाकाठच्या नदीची परिस्थिती बघा. त्यांचे जनावर जे आहेत ते वाहून गेले. जे शेतकऱ्याचं आपण सोनं म्हणतो ते कुठेही शिल्लक राहिलं नाही. शेतकरी एक लोकांच्या बिस्किट पुड्याची वाट बघत बसलाय. तर मी सरकारला एक विनंती करतोय किंवा एक सरकारला सांगू इच्छितोय की मग शेतकऱ्याला गांजाने आपू लावायची परमिशन द्या ना. शेतकरी कशाला तुमच्याकडे येतोय? तुम्हाला भीक देखील मागत नाही शेतकरी. फक्त 3 महिन्याचं पीक आहे, गांजा काढील, आपू लावील, तुम्ही फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि सरकार सगळ्यात जास्त मोठा टॅक्स हा शेतकरी भरेल ना आमचा. तुमच्याकडे काही भीक मागायला येणारच नाही शेतकरी. आज शेतकऱ्याची परिस्थिती एवढी नाजूक झाली आहे की आपण जो म्हणतो पिचला नाही तर पूर्णपणे आज शेतकरी मोडलाय. मग मला एक सरकारला विचारायचं आहे की तुम्ही मदत कधी जाहीर करणार आहे? त्यांनी मेल्यानंतर नाही, त्याच्या माहितीला. अहो, जिवंत आहे तोपर्यंत 4 पैसे द्या ना, शेतकरी जगील तर हे होत्या संतप्त शेतकऱ्यांच्या भावना. त्यांनी सरकारला अर्थ हाक दिलेली आहे की आता तरी तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर या, शेतात या आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत स्वरूपात त्यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. एकंदरीतच हा आपला जो देश आहे तो कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. यासह आणखीन काही त्यांना शेतकऱ्यांना बोलायचं आहे आपल्यासोबत. काय बोलायचं आहे साहेब? हा आपण कृषी प्रधान देश म्हणतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री कुठे आहेत? एकदाही दिसले नाहीत. आणि महाराष्ट्रातले बरेच आमदार हे परदेश दौऱ्यावर आहेत. तुम्ही माहिती घेऊ शकता त्याची. परदेश दौऱ्यात एकही आमदार, लोकप्रतिनिधी एकही शेतकऱ्याच्या मदतीला येत नाही. मग तुम्हाला मतदानाच्या वेळेस शेतकरी चालतो का? कृषी मंत्री कुठे आहेत? कृषी मंत्र्याचा एकही बातमी कुठे बघितली नाही आजपर्यंत की कृषी मंत्री बांधावर गेलेत किंवा तो मंत्री त्या बांधावर गेलाय. लोकप्रतिनिधी बांधावर गेले शेतकऱ्याच्या. फक्त चालले त्यांचं फोटो सेशन चालू आहे. फोटो सेशन करणे, बघणे आणि ट्रिप एन्जॉय करतो ना आपण त्या पद्धतीत. अहो, शेतकरी एवढा खालच्या ह्याला गेलाय ना की आज तो आत्महत्या करण्याचा विचार करताय. त्याच्यावर तुम्ही जाऊन तिथं फोटो सेशन करताय म्हणजे जखमीवर मीठ चोळल्यासारखं करताय शेतकऱ्यांबरोबर. तुम्ही मदतीची तर कुठलीच घोषणा करत नाही तुम्ही. तर माझं सरकारला एकच सांगणं आहे की सरकारने शेतकऱ्यांना कुठलंही अट नियम न घालता सरसकट 1 लाख रुपयाची मदत जाहीर करावी आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा कोरा उतारा करून द्यावा. नसेल तर हा शेतकरी जर एकदा रस्त्यावर उतरला तर तुमच्या बापाला ऐकत नाही. तर शेतकऱ्यांनी अर्थहाक आपण ऐकली आणि त्यांचं मत आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी आणि आज अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केलेली आहे. नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर.